विशेष बातमी समोर येते। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक हबीसेवाडीमध्ये तब्बल 250 वर्षांचा ऐतिहासिक वारसा जपणारी वाडी पीर हबीसे बाबांची काय आहे खासियत, पहा सविस्तर। हिंदू मुस्लिम ऐक्याची अनेक प्रतीके सांगोला तालुक्यात आढळून येतात, पण तालुक्यातील हबीसेवाडी या ठिकाणी एकही मुस्लिम समाजाचं घर नसताना त्या ठिकाणी हजरत पीर हबीसे बाबांची भव्य दिव्य दर्गा आहे आणि या गावातील धनगर हिंदू समाजातील बांधव प्राचीन काळापासून पीर बाबांचा उरूस मोठ्या उत्साहात साजरा करतात। विशेषतः या भव्य दिव्य उरूसाला कालपासून सुरुवात झाली आहे। हजरत पीर हबीसे बाबा हे हिंदू मुस्लिम एकात्म्याचं प्रतीक आहेत। एकट्या सांगोला तालुक्यात नव्हे तर राज्यासह परदेशातील भाविकही त्यांच्या दर्शनासाठी आतुरलेले असतात। दोन्ही धर्मांना जोडणारा हा दुवाच आहे। हजरत पीर हबीसे बाबांना कुणी महाराज म्हणतं तर कुणी पीर बाबा नावानं संबोधतं। त्यांच्या स्थानाला कुणी मंदिर म्हणतं, कुणी मठ तर कुणी दर्गा। मात्र सगळे जेव्हा एकत्र येतात त्यावेळी ते केवळ भाविक असतात। या परिसरातील अनेकांना आपल्या प्रतिमेचं भुरळ पाडली। त्यांच्या हबीसेवाडी येथील दर्गामध्ये विविध जाती धर्मातील सर्व बांधव एकत्र येऊन यात्रा उत्सवसह इतर पारंपरिक उत्सव साजरे करीत असतात। सांगोला तालुक्यातील टोकाचं गाव म्हणून नराळगाव प्रसिद्ध आहे। त्यांच्या गावालगतच्या हबीसेवाडी येथे 300 ते 400 या आसपास घरे असतील व 1000च्या आसपास लोकसंख्या असणारी ही वाडी आहे। सांगोला तालुक्यापासून 38 किलोमीटर अंतरावर हबीसेवाडी हे छोटीशी वाडी आहे। या वाडीमध्ये संपूर्ण धनगर हिंदू समाजातील वस्ती आहे। या गावामध्ये आतापर्यंत आदर्श जपलाय। आपले सारे ईश्वर अल्लाहची लेकरे असलेला एक उदाहरणार्थ एक नमुनाच या दाखवून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे। या गावात धनगर बांधव चक्क गेल्या 250 वर्षापासून पीर हबीसे बाबांचा उरूस साजरा करतात। विशेषतः काल प्रथम गुरुवारी रात्री 8 वाजता संदल गंध रात्र लावण्यात आला। त्यानंतर मुस्लिम धर्मीय प्रथेप्रमाणे धार्मिक विधी पार पडला। त्यानंतर आज शुक्रवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत तिखट नैवेद्य दाखवला जातो आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। तसेच उद्या शनिवारी सकाळी तुपात बनवलेला मलिदा म्हणजेच गोडवा नैवेद्य पीर बाबांना दाखवला जातो। विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत। या हबीसेवाडी गावच्या या वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक परंपरेत उरूस म्हणजे एक वार्षिक उत्सव झाला आहे। त्यामुळेच धर्माच्या नावाखाली जगभर अनेक ठिकाणी संघर्ष चालू असला तरी या ठिकाणी प्राचीन काळापासून आजपर्यंत हिंदू मुस्लिम एकात्म्याचं सुंदर मिलाफ येथे अनुभवायला मिळतो। विशेषतः दर्गा परिसरात विविध रोषणाई व सजावट करण्यात आली आहे। धन्यवाद। प्रतिनिधी चांद भैया शेख, CBS न्यूज मराठी, सांगोला।